कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नुकताच 2026-27चा अर्थसंकल्प 3,186 कोटीचा कल्याण महापालिकेच्या सभागृहामध्ये आयुक्त, महापौर यांच्या उपस्थितीमध्ये सादर करण्यात आलेले आहे. आता त्या अर्थसंकल्पात मंजुरीसाठी दररोज चर्चेसाठी महापालिकेच्या सभागृहामध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे. 11/11/2020 रोजी महापालिकेमध्ये प्रशासक राजवट लागू होती, म्हणून मध्ये कुठलेही नगरसेवक या ठिकाणी नव्हते. निवडून आलेले नवनिर्वाचित 122 नगरसेवक यांच्यासाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पीय या विषयावरती दररोज चर्चेच्या विषयासाठी महापालिकेत सभा भरवण्यात येत आहे. सभेच्या सुरुवातीला अगदी दररोज 1 तास, 1.5 तास, 40 मिनिटं असे उशिरा अनेक नगरसेवक येऊन सभा उशिरा चालू होते व रात्री उशिरापर्यंत या सभे चालू ठेवतात. अत्यंत महत्वाचे सर्वसामान्य कर भरणारे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी या ठिकाणी विषयावरती चर्चा ठेवण्यात आलेली आहे. या चर्चेवरती संबंधित अधिकारी व महापौर, आयुक्त व नवनिर्वाचित सर्व नगरसेवक यांच्या समवेत चर्चा होते. सुरुवातीला चर्चेसाठी तासभर तर उशीर होतोच सभा चालू होण्यासाठी. सभा चालू झाल्यानंतर मोजकेच नगरसेवक बॅटिंग करतात. महिला तर बोटावर मोजण्या एवढंच बॅटिंग करतात. काहींनी विषय समजून घेण्यासाठी सभा आहे, पण नवनिर्वाचित नगरसेवक येतात. काही लोक मोबाईलवरती बघत असतात, तर काही लोक गप्पा मारतात. पण सभेचं गांभीर्य मात्र ठराविक लोकांनाच आहे, असं सभागृहामध्ये बघायला मिळते. अगदी नगरसेवक विचार करत नाहीत की कुठल्या विषयावर चर्चा चालू आहे, आपल्याला कोणते मुद्दे त्याच्यामधले ऐकून घ्यायचे आहेत, कोणत्या मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे, मग सर्वसामान्य नागरिकांसाठी भांडायचं आहे, निधीसाठी भांडायचं आहे, शहराच्या विकासासाठी भांडायचं आहे, हे देखील या ठिकाणी कळत नाही. सभागृहामध्ये सध्या ट्रेनिंगच्या विषयाने म्हणजेच नवनिर्वाचित नगरसेवकांना समजून घेण्यासाठी या चर्चेच्या विषयासाठी सभा ठेवण्यात येत आहे. चर्चा चालू आहे, पण यामध्ये मोजकेच नगरसेवक आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बॅटिंग करताना दिसतात. काही जुने नगरसेवक आहेत, त्यांना या सभेबद्दल सांगण्याची गरज नाहीये. त्यांना कळते कुठे कसं बोलायचं आणि कसं काय करायचं. काही तर तालतंत्र सोडून बोलण्याचेही या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहेत. नवनिर्वाचित नगरसेवकांनी किमान सभा संपुस्तोपर्यंत सभेमध्ये चर्चा होत असताना त्याच्यामध्ये सहभाग दर्शवणे महत्वाचे आहे. पण सभा जशी जशी शेवटला येते तसं सभागृह हळूहळू हळूहळू रिकामं होतं. हे अत्यंत चुकी आहे. पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांनी या ठिकाणी खरं म्हणजे रोलिंग वेळेतच द्यावे. काही लोक बोलत सुटतात तर अगदी अर्धा अर्धा तास एकाच विषयावर बोलतात. तोच विषय पुन्हा दुसरा नगरसेवक घेऊन बोलतो, म्हणून सभा पुढे जात नाही. अशा काही गोष्टी सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे सभागृह विषयाला धरून बोलतो, तर काही सभागृह विषय सोडून बोलतात आणि तालतंत्र हा ठेवला पाहिजे. सभा चालू असताना सभागृहामध्ये आपण कसे वागावे याचंही ट्रेनिंग देणं अत्यंत गरजेचं झालंय, असं सर्वसामान्य नागरिक बाहेर चर्चा करताना दिसतात. सभागृहामध्ये आपण बघा की सुरुवातीला काही नगरसेवक असतात, पण शेवटी अंती सभेच्या अर्धा तास वाढवूनही त्या ठिकाणी सभेमध्ये नगरसेवक तुम्हाला दिसत नाही. हळूहळू सभागृहामधून नगरसेवक कमी होताना दिसतात. काही फक्त हजेरी लावतात आणि निघून जातात. सभेमध्ये चर्चा होताना काही लोक मोबाईलवर तुम्हाला दिसतील, तर काही गप्पा मारताना दिसतील, काही नाश्ता करायला जातात, तर काही लोक इकडे तिकडे फिरत असतात. हे खरं म्हणजे सभागृहाला अशोभनीय वातावरण आपल्याला सध्या पाहावयास मिळत आहे. अनेक नागरिकही सभा बघण्यासाठी या ठिकाणी येतात. त्यांनाही बसण्याचं तालतंत्र नाही. म्हणजे एकूणच ह्या नवीन महासभेमध्ये येणारे लोकांना जो खरं म्हणजे ट्रेनिंगची अति आवश्यकता आहे, असंही या ठिकाणी बोलायला हरकत नाही. अशा गोष्टी शहरामध्ये होत आहे. सभागृहामध्ये ज्या चर्चा होतात त्याच्यामध्ये सर्व सभासदांनी शेवटपर्यंत भाग घेऊन सर्व सभा अटेंड करावी, अशी ही नागरिकांची मागणी आहे. विविध मागण्यांवरती सध्या महापालिकेची सभा गाजत आहे.